सो वेलकम टू ऑल इन मॅचर इंजिनिअरिंग यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण HMT थर्ड इयर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा युनिट नंबर 6 बघत होतो. ओके, सो त्या युनिट नंबर 6मध्ये नाही का आपल्याला जो हीट एक्सचेंजरचा प्रॉब्लेम आहे तर तो नाही का आपण बघणार आहे. तर जो क्वेश्चन आहे तो आपला नोव्हेंबर 2022चा आहे, 10 मार्क्ससाठी विचारलेला. ओके, हीट एक्सचेंजर युनिट नंबर 6 यातला नाही का जो नोव्हेंबर डिसेंबर 2022ला एक 10 मार्काचा क्वेश्चन विचारलेला आहे तो मी सांगेन. का तर हा जो मी पहिला व्हिडिओ होता तो टाईप 1 वरती होता, जो 10-8 मार्काला रिपीटेडली विचारलाय. हा टाईप 2चा आहे, ज्याच्यामध्ये काउंटर फ्लो आणि जो पॅरलल फ्लो आहे ते दोन्ही सुद्धा याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. ओके, सो याच्यामध्ये नाही का आपल्याला काय करायचं आहे, मी क्वेश्चन नाही का तुम्हाला कमेंट सेक्शन आणि डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तर तुम्हाला ते रेफर करायचं आहे. ज्याच्यामध्ये मी क्वेश्चन वाचून त्याप्रमाणे गिवन लिहितो. तुम्ही या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन बघू शकता किंवा मग कमेंट सेक्शन आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देईन ते. सो डिटरमाइन द एरिया फॉर द पॅरलल फ्लो. आता एरिया आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कोणासाठी, ज्यावेळेस पॅरलल फ्लोच्या कंडिशनमध्ये, त्यावेळेस काही वेगवेगळे क्रायटेरिया आहेत ते आपल्याला यूज करायचे आहेत. त्याच्यानंतर द हीट एक्सचेंजर टू द कूल ऑइल फ्रॉम. आता म्हणजे काय, कूल ऑइल म्हणजे ऑइलचे टेम्परेचर दिले त्यांनी 60 डिग्री आणि 30 डिग्री, म्हणजे TC इन जो आहे कूल ऑइलचा जो आहे तो 60 डिग्री आहे आणि TC आउट जो आहे तो 30 डिग्री आहे. ओके, सो त्यांनी हे दिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी म्हटलंय द वॉटर इज अवेलेबल ॲट 20 डिग्री, म्हणजे वॉटरचं TW इन किती दिले 20 अँड द आउटलेट टेम्परेचर इज 26, म्हणजे वॉटरचाच आउटलेट किती दिलं 26, म्हणजे आपल्याला चारही टेम्परेचर दिलं आहे. लास्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला काय करायला लावलं होतं, त्यांनी आउटलेटचे टेम्परेचर म्हणजे TC आउट आणि TW आउट काढायला लावलं होतं, बट या क्वेश्चनमध्ये त्यांनी ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर द रेट फ्लो ऑफ द ऑइल इज 10 kg. ओके, जो फ्लो आहे ऑइलचा तो किती आहे 10 kg आहे, एवढा 10 kg पर सेकंड. ओके, सो द स्पेसिफिक हीट ऑफ द ऑइल म्हणजे CP दिलंय ऑइलचा, तो आहे 2200 जूल पर kg केल्विन. हा आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी ओव्हरऑल हीट कोएफिशियंट दिलंय. लास्ट टाइम सांगितलं होतं मी, ज्यावेळेस ओव्हरऑल हीट कोएफिशियंट असा शब्द येईल म्हणजे तो आपला कॅपिटल U असेल. ओके, सो कम्पेअर द ऑल रिक्वायर्ड एरिया विथ द काउंटर फ्लो. म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला एरिया काढायचं परत काउंटर फ्लोला आणि ह्या दोघांना कम्पेअर करायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पॅरलर प्लेटच्या कन्सिडरमध्ये ज्यावेळेस तुम्ही एरिया काढताय तो वाला एरिया आणि काउंटर फ्लोच्या टर्ममध्ये ज्यावेळेस तुम्ही एरिया काढताय तो वाला एरिया, त्या दोन्ही एरियाचं कम्पॅरिझन किंवा त्या दोन्ही एरियाचं डिफरन्स करायचा आहे आणि तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बेसिकली या क्वेश्चनमध्ये या प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आता आपल्याला नाही का फॉर्म्युला एक लक्षात ठेवायचा आहे, जो आहे Q इज इक्वल टू U इंटू A इंटू LMTD. LMTD म्हणजे काय, लॉगॅरिथमिक मीन टेम्परेचर डिफरन्शिएशन किंवा डेरिव्हेशन आपण म्हणू शकतो. ओके, तर हा एक बेसिकली फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलाच्या बेसवर तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं आहे. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला Q इज इक्वल टू U इंटू A इंटू LMTD आहे. आता याच्यामध्ये एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो V नाही का त्यांनी क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेला आहे. आता LMTD आणि Q आपल्याला माहीत नाही, तो फाइंड आउट करायचा आहे आणि ते याच्यामध्ये पुट करायचं आहे. ओके, सर आपल्याला Q इज इक्वल टू काय आहे, तर Q इज इक्वल टू आपला फॉर्म्युला आहे mCp डेल्टा T, जो जनरल हीट इक्वेशन आहे जी दिलेलं आहे टर्मवरनं. आता मला Q फॉर कोणासाठी काढायचं आहे, तर मला Q फॉर वॉटरसाठी एकदा काढायचं आहे आणि Q फॉर कोल्ड ऑइलसाठी एकदा करायचं आहे. ओके, सर मी ज्यावेळेस वॉटरसाठी काढतो तेव्हा मास ऑफ वॉटर काय आहे आपला, त्याने दिलं आहे 10 kg. ओके, सो 10 घेतलं आहे. CP काय असणार आहे, तो असणार आहे 2200. ओके, 2200 असणार आहे वॉटर आणि जो ऑइल आहे. आता मी ऑइलसाठी काढतोय, ऑइल नंतर तुम्हाला परत वॉटरसाठी करायचं आहे. हा नाही का ऑइलसाठी आहे. ओके, ऑइलसाठी 10 kg दिलं आहे त्यांनी, 220 एवढं CP आहे आणि टेम्परेचर डिफरन्स किती म्हटलंय 60 to 30 डिग्री. ओके, म्हणजे 60 डिग्रीपासून ते 30 डिग्रीपर्यंत त्यांनी दिलं, म्हणजे C इन आणि आउट दिलं. ह्याच्यावरनं आपल्याला काय भेटेल, Q भेटेल 660000 समथिंग, आपला एवढा वाईट एवढा काय असणार आहे Q असणार आहे. हा आपण फाइंड आउट केलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा इन टर्म्स ऑफ ऑइलसाठी केलं आहे. आता Q इन टर्म्स ऑफ वॉटरसाठी करायचं आहे, म्हणजे M ऑफ वॉटर इंटू CP ऑफ वॉटर इंटू चेंज इन टेम्परेचर ऑफ वॉटर. Q काढायचं आहे. M ऑफ वॉटर किती असणार आहे,
एम ऑफ वॉटर आपल्याला माहीत नाही आहे. मग आपल्याला एम ऑफ वॉटर फाइंड आउट करायचं आहे बेसिकली. क्यू ऑफ आपण जो हीट जो असणार आहे ऑब्विसली तो दोघांसाठी सेम असणार आहे. सो हा आपल्याला इथे लिहायचं आहे 66 × 10⁴ हा क्यू ॲज इट इज. सी पी किती असणार आहे, जो कॉन्स्टंट आहे 187 तुम्ही घेऊ शकता किंवा 1882 घ्या. ओके, त्याच्या नियर बट तुम्ही सेम घेऊ शकता. आणि टेम्परेचर डिफरन्स किती आहे 26, म्हणजे जो बिगर आहे तो -20. ह्याच्यावरनं तुम्हाला काय भेटेल, एम डॉट भेटेल. एम डॉट फॉर द वॉटर तो किती असणार आहे तुमचा 26.31 किलो जूल पर सेकंड समथिंग नाही का तुमचा काय भेटणार आहे तुम्हाला एम डॉट भेटेल. ओके, सो एम डॉट भेटला म्हणजे आता तुम्हाला काय भेटलं, क्यू भेटला, एम डॉट, ह्या सगळ्या पॅरामीटर तुम्हाला भेटलेत. ओके, एम डॉट जरी तुम्ही फाइंड आउट नाही केलं तरी सुद्धा चाललं असतं, बट नाही का ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअलमध्ये नंतर न करता त्यावेळेस तुम्हाला लागेल. सो एम डॉट आपल्याला फाइंड आउट करायचं होतं, क्यू आपण फाइंड आउट केलं. आता आपल्याला याच्यातलं क्यू भेटलेला आहे, राईट. व्ही माहीत आहे, एरिया फाइंड आउट करायचा फायनल. आता LMTD लागणार आहे. आता जो LMTD आहे, LMTD फॉर द पॅरलल फ्लोसाठी मी पहिल्यांदा सांगेन, त्याच्यानंतर काउंटर फ्लो. का तर पॅरललसाठी पण काढायचं आपल्याला आणि काउंटरसाठी पण काढायचं आणि त्या दोन्हीचं डिफरन्स काढायचं. तर त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक पण सांगेल की फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा आणि त्यानंतरनं तुम्हाला ते फाइंड आउट कसं करायचं ते पण सांगतो. आता चेंज इन T1 आणि चेंज इन T2 ज्यावेळेस तुम्ही पॅरललसाठी फाइंड आउट करताय त्यावेळेस, ओके, ज्यावेळेस तुम्ही पॅरललसाठी फाइंड आउट करताय त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे याच्यासाठी रूल आहे सेम अँड अपोजिट. काय सेम अँड अपोजिट आहे मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो. ओके, सो चेंज इन T1 काढायचा आहे. तो चेंज इन T1 काय CH इन - CC इन आणि हा TH आउट TC आउट. ओके, आता सेम अँड डिफरंटचं मिनिंग सांगतो. सेम म्हणजे काय, याच्याकडे इन दोन्ही घेतलेलं आहे, याच्याकडे आउट घेतलेलं आहे, म्हणजे सेम आहे. अपोजिट काय, इथं हॉटसाठी घेतलं, इथं कोलसाठी घेतलं, इथं हॉटसाठी घेतलं, कोलसाठी. तर हा ट्रिक आहे हा फाइंड आउट करण्यासाठी पॅरललसाठी. पुढे ज्यावेळेस मी काउंटरचं सांगेल त्यावेळेस वेगळं असणार आहे. ओके, आणि LMTD ज्यावेळेस तुम्ही फाइंड आउट करता म्हणजे TH म्हणा किंवा ह्यालाच LMTD फॉर पॅरलल म्हणा, तो काय असणार आहे तुमचा चेंज इन T1 मायनस चेंज इन T2 डिवायडेड बाय ln ऑफ चेंज इन T1 बाय चेंज इन T2. ओके, तर हा आपल्याला नाही का फाइंड आउट करायचा आहे. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा चेंज इन T1 इन करायचं आहे. इन किती होता आपला TH इन, तर TH इन होता आपला 16. ओके, तर इकडं 16 मायनस ह्याचा इन किती आहे 20, तर हा येईल 40 डिग्री. त्यानंतरनं आउटसाठी काय येईल 30 मायनस 26 म्हणजेच 4 डिग्री. ओके, तर मग आपल्याला हेच करायचं 40 मायनस 4 डिवायडेड बाय ln ऑफ 40/4. ज्यावेळेस तुम्ही सॉल्व्ह करसाल तुम्हाला 15.63 समथिंग काहीतरी येईल, जो तुमचा काय असेल चेंज इन TH असेल किंवा मग LMTD फॉर द कोणासाठी असेल LMTD फॉर पॅरललसाठी असणार. आता मग आपल्याला काय LMTD पण भेटला, मग आपला फॉर्म्युला काय क्यू फाइंड आउट करायचा. सो क्यू इज इक्वल टू काय आपला फॉर्म्युला. ओके, सो क्यू इज इक्वल टू U × A × LMTD, राईट. क्यू किती आहे आपण फाइंड आउट केलं ऑलरेडी. ओके, क्यू तुम्ही बघू शकता, क्यू आहे 660000 इज इक्वल टू यू दिलं त्यांनी 500, राईट. नाही सॉरी 300 आहे. 300 इंटू एरिया फाइंड आउट करायचं. LMTD किती आला आपला 15.63. यावरनं तुम्हाला एरिया किती भेटून जाईल 139.7 मीटर स्क्वेअर समथिंग एरिया भेटून जाईल. हा कोणासाठी झाला एरिया फॉर पॅरलल फ्लो. ओके, हा झाला आपला एरिया फॉर पॅरलल फ्लोसाठी. आता दुसरं केस काय आपल्याला काउंटर फ्लोसाठी काढायचं आहे. काउंटर फ्लोसाठी आणि त्या दोन्हीला कम्पेअर करायचं आहे. ओके, सर ज्यावेळेस तुम्ही काउंटर फ्लोसाठी काढताय तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, सेम मेथड वापरायचं आहे, फक्त चेंज इन T1 T2चा जो फॉर्म्युला आहे सेम डिफरंट आहे. चेंज इन T1 इज इक्वल टू चेंज इन T2 इज इक्वल टू. आता ह्याच्यासाठी एक ट्रिक आहे, ती म्हणजे काय आहे अपोजिट अँड डिफरंट. अपोजिट अँड डिफरंट किंवा डिफरंट अँड अपोजिट म्हणू शकता तुम्ही. म्हणजे काय करायचं आहे TCH इन घेतलं आहे तर TC आउट घ्यायचं इथं. ओके, तर इथं इन आहे इथं आउट घेतलं आहे, राईट. तर म्हणजे हा काय झाला अपोजिट अँड डिफरंट झाला. HC अपोजिट आहे, इनलेट आउटलेट डिफरंट आहे. ओके, बट दुसऱ्या वेळेस घेताना TC आउट, ओके, TC आउट सॉरी TH आउट मायनस TC इन
असं तुम्हाला घ्यायचं आहे. म्हणजे ह्याचा इन घेतलं, याचा आउट, इकडे आउट आणि इकडे अपोजिट आणि डिफरंट काय, एच आहे, सी आहे, अपोजिट डिफरंट काय, इनलेट आउटलेट आहे, आउटलेट इनलेट आहे. हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि LMTDचा फॉर्म्युला याच्यासाठी पण सेम आहे, चेंज इन T1 मायनस चेंज इन T2 डिवायडेड बाय ln ऑफ चेंज इन T1 बाय चेंज इन T2. ओके, तर हा आणि का आपला फॉर्म्युला सेम राहणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायची, तर चेंज इन T1 काढण्यासाठी TH इन किती आहे आपला, तो 60 आहे, मायनस TC आउट किती आहे, TC आउट आहे 26, राईट, 26 आहे. तर आन्सर येईल आपला 34 डिग्री. आणि हा T2 काय येईल, आता T2 मध्ये TH आउट दिलं तर आपल्याला 30 डिग्री, मायनस TC इन दिलं तर 20, सो हा येईल आपला 10 डिग्री समथिंग. ओके, तर ह्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला ठेवायचं आहे LMTD इज इक्वल टू, ओके, सो LMTD इज इक्वल टू काय असणार आहे, T1 किती आला आपला 34 मायनस 10 डिवायडेड बाय ln ऑफ 34/10. तर ह्याच्यावरनं आपला LMTD भेटून जाईल 19.61 डिग्री सेल्सिअस समथिंग अप. ओके, सो दोन्ही LMTD भेटले. परत आपल्याला काय करायचं आहे, क्यू इज इक्वल टू यू इंटू ए इंटू LMTD. ओके, आता क्यू किती होता 66 इंटू 10⁴, यू किती होता 300. ओके, एरिया फाइंड आउट करायचा आहे, LMTD किती आला 19.61. ओके, सो ह्या केसमध्ये तुमचा एरिया काय येईल 111.4 मीटर स्क्वेअर समथिंग येईल. आता काय करायचं आहे, तुम्हाला हा एरिया आणि हा एरिया मायनस करायचा आहे. दोन्ही ज्यावेळेस एरिया का मायनस करणार त्यावेळेस तुम्हाला एरिया फायनल समथिंग काहीतरी भेटेल. ओके, ज्यावेळेस तुम्ही 139.7 मायनस 111.4 ज्यावेळेस हे दोन्ही मायनस करताय त्यावेळेस तुम्हाला समथिंग काहीतरी आन्सर भेटेल 139.7 मायनस 111.4. ओके, तर हा तुमचा झाला चेंज इन एरिया किंवा एरिया फॉर टोटल. ओके, तर हा झाला तुमचा फायनल आन्सर. तर हा असा न्यूमेरिकल होता. तर याच्यामध्ये काय आहे, पहिल्यांदा तुम्हाला पहिल्यांदा काय दिलं तर फाइंड आउट द एरिया फॉर द पॅरलल फ्लो, त्यानंतर ऑइलचा इनलेट आउटलेट दिलता, वॉटरचा इनलेट आउटलेट दिलता, मास ऑफ ऑइल दिलता, त्यानंतर CP ऑफ ऑइल दिलता, यूची व्हॅल्यू दिलती. त्यानंतर परत म्हटलं त्यांनी तुम्ही एरिया फॉर द काउंटर फ्लोसाठी काढा आणि दोन्हीला कंपेअर करा म्हणजे दोन्हीचं डिफरन्स काढा. त्यानंतर आपल्याला एकच मेन फॉर्म्युला मी तुम्हाला लक्षात ठेवायला लावलं, ह्या एकाच फॉर्म्युल्यावर पूर्ण न्यूमेरिकल आहे, क्यू इज इक्वल टू यू इंटू ए इंटू LMTD. आता यू माहीत आहे, क्यू कसं काढला MCP डेल्टा टीनी फॉर ऑइलसाठी घेऊन काढला, परत वॉटरसाठी काढला, इथनं एम भेटला. हा काय नाही काढला असला पण चालला असतं आपल्याला. त्यानंतर ना काय LMTD फॉर पॅरललसाठी फक्त मी तुम्हाला ट्रिक सांगितलं आहे, सेम अँड डिफरंट. सेम म्हणजे काय, इन सेम आहे, डिफरंट काय आहे, हा हॉटसाठी हा कोल्डसाठी किंवा मग वॉटरसाठी ऑइलसाठी असं डिफरंट. सेम आउटसाठी पण सेम काय आउट आहे, बट डिफरंट काय एच आणि सी साठी आहे. त्यावरून तुम्ही काय केलं LMTD फाइंड आउट केलं, परत ह्या फॉर्म्युलामध्ये पुट करून एरिया फाइंड आउट केला. सिमिलरली तुम्ही काउंटर फ्लोसाठी केला, बट या केसमध्ये काउंटर फ्लोला परत फॉर्म्युला डिफरंट आहे, अपोजिट अँड डिफरंट. अपोजिट काय इनलेट आउटलेट आहे, डिफरंट काय एच आणि सी आहे. आणि परत अपोजिट काय आहे आउटलेट इनलेट आहे आणि एच आणि सी आहे. त्यासाठी तुम्ही परत LMTD फाइंड आउट केलं. LMTD नंतर परत क्यू घेतला, क्यू माहीत होता, यू माहीत होता, ए फाइंड आउट करायचं, LMTD पुट केलं, एरिया भेटला. हा एरिया आणि हा एरिया दोन्हीचं फायनल केलं तर हा फायनल एरिया तुम्हाला भेटला. ओके, तर हा होता आपला पूर्ण न्यूमेरिकल जो रिपीटेडली आता हा 10 मार्काला विचारलेला आहे. हाच 8 मार्क 10 मार्क 12 मार्काला रिपीटेडली विचारला आहे. तर हे जे दोन्ही टाईपचे न्यूमेरिकल मी सांगितले तुम्हाला, ते दोन्ही टाईपचे न्यूमेरिकल तुम्ही सॉल्व्ह करा, जेणेकरून तुम्हाला एंड सेमिस्टरमध्ये याचा यूज होईल. ओके, सो थँक्यू.